मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मगाशी आदिवासी वादळ जेव्हा भंगावत होतं स्टेजवर, त्या दिवशी तुमची लय आठवण झाली होती। म्हणजे पुणे महानगरपालिकेचा जेव्हा हमीपत्र आदरणीय अजितदादांनी त्याचं विमोचन केलं आणि त्या हमीपत्रावर जेव्हा आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा दोघांना एकत्र पाहिलं, तेव्हा गांधी साहेबांची आठवण झाली। तर मला वाटलं खुशी खुशी, आणि हेच खुशी खुशीचं वातावरण जे आहे, जेव्हा कुटुंब जेव्हा दुभंगलेलं कुटुंब जेव्हा एक येतं, जेव्हा ज्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं, आज पुन्हा तेच कार्यकर्ते दुरावलेले एकोप्यानं पुन्हा एकदा आता ठरलंय घड्याळाच्या टायमिंगवर तुतारी वाजणार आणि घड्याळाचा गजबी तुतारीच्याच आवाजात होणार। त्यामुळे ही गोष्ट जेव्हा ठरली, कुटुंब एक येते आणि हे सामोरं जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं जेव्हापासून ही चर्चा सुरू झाली, तेव्हा ही सातत्याने आमची चर्चा सुरू होती। आणि आता पत्रकार बांधवांनी अनेक त्यांच्या मनात प्रश्न असतील, नेमक्या किती जागा मशालीच्या चिन्हावर लढवणार, किती जागा घड्याळाच्या चिन्हावर लढवणार। परंतु यामध्ये एक सामंजस्य, यामध्ये अंडरस्टँडिंग आहे की खेड तालुक्यामध्ये तिथली जी परिस्थिती होती, तिथल्या कार्यकर्त्यांशी विचार विनिमय केला। खेड तालुक्यामध्ये तिथले आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आहेत आणि खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे 3 उमेदवार ते तिथल्या आमदारांच्या म्हणण्यानुसार आम्ही मशालीच्या चिन्हावर लढवायला तयार।